क्षमा मागतो आणि गावातील सर्व प्रतिष्ठित झाले. बाबासाहेब जर आमच्या जीवनात नसते तर आमचं जीवन व्यर्थ झालं असतं. किंवा मुंग्यांनाही जगण्याचा अधिकार या देशामध्ये होता. माणूस म्हणून माणसासारखं जगण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला नव्हता. तर 5 वर्षाची गुलामगिरी अस्पृश्याला बाहेर काढण्याचं जे महापुरुषाने कार्य केलं, 18 तास अभ्यास करून या देशाचं संविधान लिहिलं आणि ह्या देशाला अर्पण केलं आणि तुम्हा आम्हाला या गुलामगिरीतून 500 वर्षांचं मुक्त केलं, असा सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांची कीर्ती किती सांगावी तेवढी कमी आहे. पण ही जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे आचरण तुम्हा आम्हाला करणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचे. बाबासाहेबांना आपण कितपत डोक्यामध्ये घेतो, बाबासाहेबांना आपण कसं आचरण करतो. फक्त बाबासाहेबांची जयंती आली की बाबासाहेब आठवतात, पण वर्षभर मात्र आपण झोपी गेलेले असतो. बाबासाहेब फक्त जयंतीत आम्हाला दिसतात, बाबासाहेब मतदान करताना दिसत नाही, बाबासाहेब कुठं आचरणात दिसत नाही. म्हणून आम्ही कुठंतरी भरकटल्यासारखं चाललो आहे. त्यासाठी भरकटलेल्या या माझ्या समाजाला जर एक स्थिर आणायचं असेल तर आपल्या जीवनामधली खरी क्रांती म्हणजे 14 एप्रिल आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्हा आम्हाला आता आत्मसाधन करण्याची गरज आहे. कारण की ज्या ठिकाणी आपण थांबलेले आहोत ते ठिकाण धोक्याचं आहे. आपण फक्त बाबासाहेबाचा विजय करत आलेले आहोत. कारण की बाबासाहेबाला आपण तुम्ही आम्ही अजून डोक्यात घेतलेलं. जर बाबासाहेबाला जर डोक्यात घ्यायचं असेल तर बाबासाहेब सहज डोक्यात येत नाही. कारण बाबासाहेबांनी जो दुसरा धर्म स्वीकारला असता तर काही बायांच्या अंगामध्ये बाबासाहेब आले असते. कधी कधी धुरपत माय येते आमच्याकडे.